तत्र तत्र शिवक्षेत्रम तत्र तत्र निवासिनां मोक्षार्थ कृपया देव क्षेत्रम कल्पितवात प्रभू। शिवपुराणामध्ये सांगितलेलं आहे की काशी क्षेत्री गेल्यानंतर 3 दिवसाचा मुक्काम तुम्ही केला पाहिजे। जो भक्त काशी क्षेत्री 3 दिवसाचा मुक्काम करेल त्याचे सकल पाप महादेव दूर करत असतात। आणि या काशीमध्ये शिवनामाचा जप प्रत्येक भक्ताने केला पाहिजे, त्या माणसाला मोक्ष मिळत असतो। ज्या माणसाचं पुण्य उदयाला आलं त्याच माणसाला भारत देशामध्ये जन्म प्राप्त होत असतो। आपण भाग्यवान आहोत की आपल्याला भारत देशामध्ये जन्म प्राप्त झालेला आहे। हां, भाग्यवान आहे आपण। तुम्हाला सांगतो, मी आत्ता नेपाळला जाऊन आलो। नेपाळला मी शिवपुराणाची कथा करून आलो। तर नेपाळच्या लोकांना मी तिथे विचारलं, आपको इंडिया के बारे में आपको क्या कहना है आपका? तर नेपाळी लोक काय म्हटले सांगू का? महाराज जी, आपका पुण्य है, आपका आप भाग्यवान हो, आप भारतवासी भाग्यवान हो कि आपको ये भारत देश में जन्म मिला है। आम्ही आमचा राम तिथं, आमची जावाई तिथे आहेत म्हणे आमचे। ते म्हटले जावाई आमचे तिथे आहेत, रामाची सासूरवाडी तिकडे। म्हणून हिंदू राष्ट्र म्हणजे नेपाळ आहे आणि त्याच्यानंतर आपला हा होणार झालाच पाहिजे। या आपल्या भारत देशामध्ये हिंदू लोक भरपूर राहतात, पण सणासुदीच्या दिवशी आपली लाईन जाते। हा, सणासुदीच्या दिवशी आणि तिकडे एखाद्या सणासुदी एकतरी लाईन जाते का बघा बरं, बटन तरी दबतं का? उलट ते सांगायला येतात 10 वाजेपर्यंत बंद ठेवा असं सांगायला येतात ते। म्हणून एकता जर पाहिजे असेल तर फक्त त्यांच्यामध्ये एकता पाहावी। हिंदू धर्मात ते त्यांना माहिती आहे की हे हिंदू धर्मातले एकदा की काडी लावली की हे भांडत बसतात, ते त्यांना माहिती आहे। हीच नाडी ओळखली आहे त्यांनी, आपली हीच नाडी ओळखली। हे भांडत बसतात, मी ह्या जातीचा आहे, मी त्या जातीचा आहे, त्यांना माहिती आहे। जसे आपल्या इथे मध्ये अनेक जाती त्यांच्यामध्ये सुद्धा आहेत ना, पण एकत्र या, झगडो ठीक है लेकिन बिछड़ो मत। संकट प्राप्त झाल्यानंतर एकत्र या। आपण भाग्यवान आहोत की आपल्याला या भारत देशामध्ये जन्म प्राप्त झालेला आहे। पवित्र ते कुळ पावन तो देश, पवित्र ते कुळ पावन तो देश, पवित्र ते कुळ। भारत देशामध्ये प्रत्येक माणसाला जो जन्म मिळतो तो पुण्याईमुळे जन्म मिळतो। आणि शक्यतो काशी क्षेत्राचं महात्म्य असं सांगितलेलं आहे की प्रत्येक माणसाला मरण यावं ते काशीला मरण यावं। आपण काशीचं महात्म्य पाहतोय। तुम्हाला सांगू का, मरण तीर्थक्षेत्री काशीलाच मरण का यावं? कारण शिवशंभो तिथे आहे। जन्म कुठे मिळावा सांगू का? जन्म मिळावा गुजरातमध्ये। कशामुळे? मोदी आहे म्हणून। तिथे आपले गोपालकृष्ण आहे, द्वारकाधीश तिथे आहे, ते लक्षात ठेवा। म्हणून जन्म तिकडे मिळावा गुजरात, मरण यावं ते काशी क्षेत्री। अनेक लोक काशीला जाऊ जाऊ राहिले मरण तिथे यावं म्हणून, पण तो इथं आल्यानंतर मेला, तिथं तर नाहीच मेला। काशी क्षेत्री मरण यावं, तीर्थक्षेत्री मरण यावं। आणि मोक्ष कशाला म्हणतात सांगू का तुम्हाला? तीर्थयात्रा करत असताना जो तिकडे गेला, तीर्थयात्रेला गेला आणि तिकडेच गेला आणि 10व 11व 12व करायला त्याचं हाड मिळालं नाही, त्याला आपण आस्ती म्हणतो, त्याला मोक्ष म्हणावं। माझ्या मते 2012 साली केदारनाथला महाप्रलय झाला होता, त्यावेळेस तिथे अनेक लोक त्या प्रवाहामध्ये वाहून गेले पाण्यामध्ये। ज्याचं हाडही मिळालं नाही 10व 11व 12व करायला, त्याला मोक्ष म्हणतात। आणि जे वाचून आले ते इथं आल्यानंतर म्हणत होते, महाराज आम्ही पुण्यवान। पुण्यवान नाही, तुझ्यासारखा पापी तर कोण नाहीये, तुझे भोग अजून बाकी आहेत, म्हणून देवानं तुला सोडून दिलंय, तू जाय आधी। आणि संसारात गेल्यानंतर सगळे भोग, सगळे फटके खाय आधी। आधी घरी जाय, सुनबाईचे खेटर खाय। एकदा की खेटर खाल्ली की मग सगळ्यांच्या समोर बसून शिवपुराण ऐकती आणि येता येता शिव्या देत येते। जाते सुनबाई, मी ते सचिन महाराज तिकडंच काळं करते,
माझं कशाला नाव घेता विनाकारण? मी तुमच्या आध्यात आणि माझ्यात. एवढा कंटाळा येईपर्यंत संसार करू नका. काही कामाचा नाही तो संसार. मरण सगळीकडे यावं, पण फक्त एका ठिकाणी येऊ नये. कुठं सांगू का? ते जर झटका तिथं बसले बसले झटका झाला ते तिथं दार तोडावं लागतं, त्याला बाहेर काढावं लागतं, त्याला धुवावं लागतं, तयारी करावी लागते, मग न्यावं लागतं. म्हणजे इतकं कठीण आहे ते सगळं. मोक्ष म्हणतात की तीर्थक्षेत्री गेल्यानंतर ज्याला मरण आलं त्याला मोक्ष असं म्हणतात. आणि 4 मुक्त्या सांगितल्या आहेत: स्वरूप मुक्ती, सलोक मुक्ती, समीप मुक्ती, सायुज्य मुक्ती. या 4 मुक्त्यापैकी एक तरी मुक्ती हाताशी घेतली पाहिजे. स्वरूप मुक्ती म्हणजे देवास्वरूप प्राप्त करणे. सलोक मुक्ती म्हणजे उद्या आपल्याला जायचंय तर त्यांच्या घरी जायचंय. सलोक, लोक म्हणजे घर. समीप म्हणजे देवाच्या समोर मरण यावं. आणि सायुज्य म्हणजे आपण गेल्यानंतर इतकं नामस्मरण केलं पाहिजे की देवाच्या हृदयामध्ये जागा प्राप्त. त्याला सायुज्य मुक्ती असं म्हणतात. सायुज्य मुक्ती तुम्हाला उदाहरण देऊ का? उदाहरण जसं लेकराची जागा तुमच्या हृदयामध्ये आहे की नाही. उद्या जर एखादा तुम्ही अनुभव घ्या, एखादा मुलगा ICU मध्ये ॲडमिट आहे, त्याची आई त्याच्याजवळ उभी आहे, तुम्ही जेवणाचं ताट तयार करा आणि त्या माऊलीला म्हणा काकू बसा जेवायला. ती माऊली बसती का बघा? ती अन्नपूर्णेला नमस्कार करून म्हणते, हे अन्नपूर्णे मला क्षमा कर, माझा बाळ सध्या ICU मध्ये ॲडमिट आहे, जोपर्यंत तो चांगला होणार नाही तोपर्यंत मी एकही घास घेणार नाही. म्हणजे सांगण्याचं तात्पर्य लेकराची जागा त्या आईच्या हृदयामध्ये असते, तसं आपल्याला सुद्धा त्यांच्या हृदयामध्ये, शिवप्रभूंच्या हृदयामध्ये, त्याला सायुज्य मुक्ती असं म्हणतात, तशी जागा प्राप्त करायची. पण ती जागा प्राप्त करायची असेल तर नामस्मरणाशिवाय जागा नाही प्राप्त होणार. आणि तीर्थक्षेत्री जर तुम्ही गेलात, काशीला जर तुम्ही गेलात तर पिंडदान विधी अवश्य करा. कुठल्याही तीर्थक्षेत्री जा, नुसत्या हाताने येऊ नका, पिंडदान करा. आपल्या पितरांचा उद्धार होत असतो. तीर्थक्षेत्री पिंडदान केल्यानंतर 101 कुळाचा उद्धार होत असतो. तीर्थक्षेत्री पिंडदान करत असताना एक पिंड आपल्या वडिलाच्या नावानं जर दिला तर 24 कुळाचा उद्धार. एक पिंड आईच्या नावानं दिला तर 20 कुळाचा उद्धार. एक पिंड पत्नीच्या नावानं दिला 16 कुळाचा उद्धार. एक पिंड मुलीच्या नावानं दिला 11 कुळाचा उद्धार. तुम्ही पहा, हे पिंडदान करत असताना जे मावशी असते, आत्या असते, जर पत्नी गेली असेल तर पत्नी असते, हे सगळे लोक असतात. तिथं अधिकार आहे. जसं सगळ्यांना पाणी पाजण्याचा अधिकार पितृपक्षामध्ये आहे, तसा तो अधिकार कधी जरी तुम्ही तीर्थक्षेत्री गेला तर तो अधिकार आपल्याला प्राप्त होतो. पिंडदान अवश्य करा, न चुकता करा. पितृ जेवायला येत असतात, पितृ तिथं येत असतात, पितृ विचार करतात की हा मला काय देतो. तीर्थक्षेत्री पिंडदान अवश्य करा. क्षेत्रे पापस्य करणम दृढ भावती भोसुराः पुण्यक्षेत्रे निवासेहि पापम मनवंपि न चरेत. मग 88,000 ऋषी मुनींनी प्रश्न विचारला व्यासांना की शिवचरणाजवळ राहावं का नाही, मंदिराजवळ राहावं का नाही, मंदिरामध्ये राहावं का नाही महादेवाच्या. एक लक्षात असू द्या, देवाजवळ राहावं पण मंदिरामध्ये राहू नये. मंदिरामध्ये म्हणतो मी, मंदिरामध्ये राहू नये. आपलं मंदिर आपल्या घरापासून थोडंसं दूर असावं. ज्या मंदिराची सावली आपल्या घरावरती पडते इतकं जवळ मंदिर असू नये, हे लक्षात ठेवा. मंदिराच्या कळसाची सावली आपल्या घरावरती कधीही पडू नये. आणि जर मंदिर आपल्या पंचकृषीमध्ये जर असेल तर मंदिरावर आपलं घर असे उंच बांधू नये. कळसाच्या वर कधी बांधले जाऊ नये, तिथं विनाश होत असतो. मंदिरापेक्षा घर उंच असू नये. मंदिर जवळच असावं, परंतु घंटीचा आवाज येईल अशा पद्धतीने तेवढ्या दूर घर बांधावं. जिथे ज्या मंदिरातून शंखाचा आवाज येतो अशा ठिकाणी अशा जवळच घर बांधावं मंदिरापासून. आरतीचा आवाज घरामध्ये आला पाहिजे, मंत्र पुष्पांजलीचा आवाज आला पाहिजे. शक्यतो मंदिर बांधायचं असेल तर गंगेच्या काठी बांधा आणि नर्मदेच्या काठी बांधा. नर्मदा नदी ही सगळ्यात महत्त्वाची आहे. शिवशंभूची ती मुलगी आहे, नर्मदा ही मुलगी आहे.
म्हणून तुम्ही नर्मदेच्या पाण्यामध्ये आंघोळ केली आणि एक नुसता गोटा घरी आणला देवघरात जर ठेवला तो साक्षात शंकरच आहे. तिथं प्राणप्रतिष्ठा सुद्धा करायची गरज नाही आहे, तो साक्षात शंकर आहे. पूजा करा. आणि तीर्थक्षेत्री गेल्यानंतर नद्यांचा जय जयकार करावा. गंगेच यमुनेचैव गोदावरी सरस्वती नर्मदे सिंधू कावेरी जलेस्मिन् सन्निधिं कुरु. आता प्रश्न विचारला की शिवभक्तांनी दररोज कसं वागावं, काही सांगितलं आहे का? तर शिवभक्तांनी कसं वागावं तर सदाचार सांगितलेला आहे. कसं वागावं शिवभक्तांनी तर शिवपुराणात सांगितलेलं आहे. शिवभक्तांनी सकाळी लवकर उठावं. सूर्य उदय होण्याच्या आधी शिवभक्तांनी उठावं. जी बाई सूर्य उदय झाल्यानंतर उठेल शिव अवकृपा करतील. अवकृपा, घराचा नाश व्हायला वेळ नाही लागणार, नवऱ्याचं आयुष्य कमी व्हायला वेळ नाही लागणार. म्हणून सूर्य उदय होण्याच्या आधी प्रत्येक भक्तांनी शिवभक्तांनी उठावं, हातावर हात चोळावा. याला कर्मकांड सांगितलेलं आहे. पहिला नमस्कार हाताला करावा, दुसरा नमस्कार या भूमीला करावा. या भूमीला दुसरा नमस्कार का करायचा तर आपण या जमिनीवर चालतो म्हणजे एक प्रकारे लाता मारतो. सकाळी उठल्यानंतर एखादा तरी नमस्कार केलाय का? नाही. म्हणून उठल्यानंतर पहिला नमस्कार हाताला आणि दुसरा नमस्कार भूमीला सांगितला. आणि त्यानंतर कर्मकांड असं सांगितलेलं आहे की दुर्जनम प्रथमं वंदे. तांब्यामध्ये पाणी घ्या, दुर्जनम प्रथमं वंदे. आणि आपल्या गावाच्या दक्षिण दिशेला जी जमीन पीक देत नाही अशा जमिनीवर जाऊन प्रातर्विधी करा. आता प्रातर्विधी कधी करू नका? सूर्य उदय होत असताना प्रातर्विधी करू नका. सूर्यास्त होत असताना प्रातर्विधी करू नका. ग्रहण चालू असताना प्रातर्विधी करू नका. जिथे आरती चाललेली आहे घंटाचा आवाज येतो त्या ठिकाणी जवळ प्रातर्विधी करू नका. प्रातर्विधी करून आल्यानंतर घरी यावं. महिलांनी 6 गुळण्या कराव्यात, पुरुषांनी 12 गुळण्या कराव्यात. हा सदाचार सांगितलेला आहे. सदाचारम श्रावयाशु येन लोकेषु ये बुधाः धर्मा धर्म महात ब्रूहि स्वर्गम नारकयस्तथा. मग प्रत्येक पुरुषांनी गंगालयामध्ये पाणी काढावं आणि प्रत्येक माणसाने गंगालयामध्ये पाणी काढून आंघोळीला बसावं. आपलं तोंड पूर्वेला करावं. आंघोळ करत असताना पहिला तांब्या पायावरती टाकावा, दुसरा तांब्या खांद्यावरती टाकावा. हा सदाचार तुम्ही ऐकलेला आहे. हा सदाचार आहे. हा तिसरा तांब्या डोक्यावर आहे. आणि आंघोळ करत असताना गंगेचं स्मरण करा. आणि आंघोळ करत असताना शिवजींचं जरी स्मरण केलं तरी सुद्धा चालतं बा. कारण शिवशंभूच्या डोक्यावर कोण आहे? गंगा. मग शिवशंभूची आराधना केली तरी सुद्धा चालेल. धर्मा धर्ममयान ब्रूहि स्वर्गनो नारकास्तथा सदाचार यतो विद्वान ब्राह्मणो नाम नामता. आता 88,000 ऋषीमुनींनी प्रश्न विचारला की पार्थिव शिवलिंगाचं काही महत्व आहे का? म्हणे हो, पार्थिव शिवलिंग म्हणजे सगळ्यात श्रेष्ठ शिवलिंग आहे कलियुगामध्ये. पार्थिव म्हणजे लक्षात आलं का तुमच्या? पार्थिव म्हणजे मातीचे, त्याला पार्थिव असं म्हणतात. संस्कृतमध्ये पार्थिव हा शब्द आहे. मातीचं शिवलिंग त्याला पार्थिव शिवलिंग असं. कलियुगामध्ये पार्थिव शिवलिंगाचं महत्व जास्त सांगितलंय, बारकाई नाही का? सत्ययुगामध्ये रत्नाचं शिवलिंगाच्या पूजेचं महात्म्य आहे. रत्नाचं शिवलिंग. त्रेतायुगामध्ये सोन्याचं शिवलिंगाचं महत्व आहे. सोन्याचं शिवलिंग. म्हणून भगवान श्रीरामांना यज्ञ करायचा होता, सीतेला बाहेर काढून दिलं होतं, पण सोन्याची सीता तयार केलेली होती असं वर्णन आहे. त्रेतायुगामध्ये सोन्याचं शिवलिंगाच्या पूजेचं महात्म्य सांगितलेलं आहे. द्वापार युगामध्ये पाऱ्याचं शिवलिंगाचं महात्म्य सांगितलेलं आहे. पाऱ्याचं शिवलिंग भगवान गोपाल कृष्णानं सुद्धा तयार केलं होतं द्वारकेमध्ये. पाऱ्याचं शिवलिंग भगवान गोपाल कृष्ण सुद्धा त्या पाऱ्याच्या शिवलिंगाची पूजा करतात. जर संकट येत असेल तर इत्यादी शिवलिंगाची पूजा करा. विशेष पार्थिव शिवलिंगाची पूजा करा. पार्थिव शिवलिंगाची पूजा केल्यानंतर तुमची मनोकामना पूर्ण होते. पार्थिव शिवलिंगाची पूजा केल्यानंतर तुमची इच्छा पूर्ण होते. पार्थिव शिवलिंगाची पूजा केल्यानंतर तुम्हाला जी काही तुमची इच्छा असेल ती सगळी इच्छा पूर्ण होत असते. पहा, एक लक्षात असू द्या, कलियुगामध्ये पार्थिव शिवलिंग श्रेष्ठ आहे. जसं नद्यामध्ये गंगा श्रेष्ठ आहे की नाही?
मंत्रामध्ये ओम श्रेष्ठ आहे, छंदामध्ये गायत्री छंद श्रेष्ठ आहे, मनुष्यामध्ये राजा श्रेष्ठ आहे, समाधीमध्ये योग श्रेष्ठ आहे, मुरलीमध्ये नारायण श्रेष्ठ आहे, मनूमध्ये स्वयंभू मनू श्रेष्ठ आहे, महिन्यामध्ये मार्गशीर्ष महिना श्रेष्ठ आहे. म्हणून मार्गशीर्ष महिन्यामध्ये कुठलं जरी कार्य केलं तरी ते फलदायी आहे. शिवशंभू कधी प्रगट झाले? आत्ताच ऐकलं ना तुम्ही, अग्निस्तंभाच्या रूपामध्ये. मार्गशीर्ष पौर्णिमा म्हणजे दत्त जयंती. मार्गशीर्ष महिना हा सगळ्या महिन्यामध्ये श्रेष्ठ आहे. शरीरामध्ये मन श्रेष्ठ आहे, वीरामध्ये अर्जुन श्रेष्ठ आहे, भक्तामध्ये शिवभक्त श्रेष्ठ आहे. त्याच पद्धतीने सगळ्या लिंगामध्ये पार्थिव शिवलिंग हे सगळ्यात श्रेष्ठ आहे. पार्थिव शिवलिंग. तुम्हाला एक सांगू का, हे जे लोक जे मक्केमध्ये जरी तुम्ही गेलात तरी ते कशाची पूजा करतात माहिती आहे तुम्हाला? मक्केमध्ये गेलात कळत न कळत महादेवाची पूजा करतात. मक्केमध्ये जाऊन बघा. तसं जायचा अधिकार नाही आपल्याला म्हणा, पण तुम्ही जर अभ्यास केला तर कळत न कळत हे लोक काय करतात? महादेवाचीच पूजा करतात. मक्केमध्ये बघा, त्या नावे मक्केश्वर महादेवाचं नाव आहे. मग त्यांच्यावरती कृपा आहे की नाही? दुकान जरी चालू असलं तरी सुद्धा ते दुकान चालू असताना निघतात आणि पूजा करतात की नाही? मग कळत न कळत आहे की नाही त्यांच्यावर कृपा? आता ते कृपा आहे हे खरं आहे, नंतर ते वाईट वागतात, मग शिवजी त्यांना दंड देतात कुठल्याही पद्धतीने, ती गोष्ट निराळी आहे. पण नियमानं 4-4 वेळेस जाऊन पूजा करतात, मग शिवांचा त्यांच्यावर आशीर्वाद आहे की नाही? आहे. जिथे जिथे बांधलेले मंदिर आहेत ना, लक्षात घ्या, सगळ्याच गोष्टी सांगण्यासारख्या नसतात. इथं जर एखादा दैत्य आला तर एक जण बाई उठणार नाही. एखादा दैत्य जर आला तर मला माझं सांभाळून घ्यावं लागेल. आणि त्यातही लाईव्ह माध्यमातून चालू आहे. ते भलतंच अवघडच आहे खेळ सगळा. येऊ लाईव्ह म्हणल्यावर कोणी काय ऑब्जेक्शन घेईल, आम्हाला फार विचारपूर्वक बोलावं लागतं. मला हा मुद्दा मांडायचा आहे की महादेवाची त्यांच्यावर सुद्धा कृपा आहे. नंतर ते पाप कर्म करतात पण महादेव त्यांना दंड देतात. मक्केमध्ये सुद्धा महादेव आहे. जिथे जिथे त्यांचे मंदिर बांधले त्या ठिकाणी अजूनही तुम्हाला शिवलिंग पाहायला मिळतात. कळत न कळत ते सुद्धा शिवशंभूचीच पूजा करतात. पार्थिव शिवलिंग हे सगळ्यात श्रेष्ठ आहे. पार्थिव शिवलिंगाची पूजा केल्यानंतर माणसाला धन मिळतं, समाधान मिळतं, ऐश्वर्य मिळतं, इच्छा पूर्ण होते. आणि हे सगळं केल्यानंतर शेवटी प्रत्येक माणसाला मोक्षही मिळत असतो. म्हणून प्रत्येक माणसाने पार्थिव शिवलिंगाची पूजा करावी. आता प्रश्न विचारला, किती पार्थिव शिवलिंग तयार करावे? ऐका आता. परीक्षेमध्ये पास होण्याची इच्छा असेल तर विद्यार्थ्यानं 1000 पार्थिव शिवलिंग तयार करून त्याची पूजा करावी. 1000. धन पाहिजे असेल तर 500 पार्थिव शिवलिंग तयार करा. पुत्र प्राप्तीची अपेक्षा असेल बाईला, मुलगा भाव जर अशी अपेक्षा असेल तर बाईनं 1500 पार्थिव शिवलिंग तयार करून 1.25 महिना पूजा केली पाहिजे. बघा संतती होती की नाही? फार सुंदर वर्णन आहे. वस्त्र पाहिजे असेल 500 पार्थिव शिवलिंगाची पूजा करा. मोक्ष पाहिजे असेल 1 कोटी पार्थिव शिवलिंग तयार करा. वशीकरणातून दूर व्हायचं असेल, तुमच्या घरावर बाधा झाली असेल वशीकरण, तर 800 पार्थिव शिवलिंग तयार करा. दारिद्र्य दूर करायचं असेल तर सांगितलेलं आहे 5000 पार्थिव शिवलिंग तयार करा. कारागृहातून मुक्तता हवी असेल 10,000 पार्थिव शिवलिंग तयार करा. अहो, पार्थिव शिवलिंगाची पूजा जर केली तर कोट्यावधी यज्ञ केल्याचं पुण्य आपल्याला मिळतं. एक जरी पार्थिव शिवलिंग पूजला, मातीचा महादेव, तरी सुद्धा कोटी यज्ञ केल्याचं पुण्य मिळतं. पहा. आणि तिथे समोर बसून पूजा करत असताना, महादेवाच्या मंदिरामध्येच कदाचित जर तुम्ही गेला तर पूजा करत असताना आपलं तोंड पूर्वेला होऊ देऊ नका, पश्चिमेला होऊ देऊ नका, दक्षिणेला होऊ देऊ नका. मग पूजा कशी करावी महाराज? तर अशा पद्धतीने उभे राहा की आपलं तोंड ईशान्य दिशेला झालं पाहिजे. समजा इथे आता शिवपिंड आहे आणि थोडंसं तिरकं असं उभं राहायचं. हे पूर्व, पश्चिम, दक्षिण, उत्तर या बाजूला उभं राहायचं, म्हणजे आपलं तोंड ईशान्य दिशेला होतं. अशा पद्धतीने पूजा करा.
ही पूजा करण्याची पद्धत आहे. मंदिरामध्ये गेल्यानंतर पूर्वेला तोंड होऊ नये, दक्षिणेला होऊ नये. इथं फार महत्त्वाचं सांगितलेलं आहे. आपलं तोंड पूजे करते वेळेस ईशान्य दिशेला झालं पाहिजे. अशा पद्धतीने पूजा करा आणि महादेवाचा जप करा, जीवाचा उद्धार होईल. तेरा पल पल बीता जाए तू जपले नमः शिवाय. पल बीता जाए तू जपले नमः शिवाय. पल पल बीता जाए तू जपले नमः शिवाय. तेरा पल पल बीता जाए तू जपले नमः शिवाय. नमः शिवाय, ओम नमः शिवाय, नमः शिवाय, ओम नमः शिवाय, नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. शिव शिव तुम हृदय से बोलो, मन मंदिर का पर्दा खोलो. शिव शिव तुम हृदय से बोलो, मन मंदिर का पर्दा खोलो. शिव शिव तुम हृदय से बोलो, मन मंदिर का पर्दा खोलो. शिव 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 तुम हृदय से बोलो, मन मंदिर का पर्दा खोलो. अवसर ना खाली जाए जपले नमः शिवाय. तेरा पल पल बीता जाए तू जपले नमः शिवाय. तेरा पल पल बीता जाए तू जपले नमः शिवाय. ताली वाजवा. यह दुनिया पंछी का मेला, समझो उड़ जाना है अकेला. यह दुनिया पंछी का मेला, समझो उड़ जाना है अकेला. मन यह साथ जाए तू जपले नमः शिवाय. पल पल बीता जाए तू जपले नमः शिवाय. पल पल बीता जाए तू जपले नमः शिवाय. पल पल बीता जाए तू जपले नमः शिवाय. नमः शिवाय, ओम नमः शिवाय, नमः शिवाय, ओम नमः शिवाय, नमः शिवाय, ओम नमः शिवाय, नमः शिवाय, ओम नमः शिवाय. जय हो.
गायत्री जप संयुक्तम सत्यैहि दशवार्षिकाम. आता प्रश्न विचारला आम्हाला, फक्त सांगा बेलाचं महत्व सांगा. आता फक्त बेलाचं महत्व सांगतो 5 मिनिटात, आणि त्यानंतर माझ्या वाणीला विराम देतो, कारण मला थोडीशी विश्रांती हवी आहे. 88,000 ऋषी मुनीने प्रश्न विचारला की बेलाचं महत्व काय आहे. पूजयेत बिल्व मूलम यो गंध पुष्पादिभिर्गताः शिवलोकम वाप्नोति संततिर्वर्धते सुखम. महादेवाला जर बेल वाहिला तर शिवलोक प्राप्त होत असतो. एक जरी बेलाचं पान वाहिलं तरी सुद्धा शिवलोक प्राप्त होत असतो. बेल आणि पाणी दोन्ही मिश्रित जर महादेवाला वाहिलं तर एकंदरीत तीर्थस्नान केल्याचं पुण्य आपल्याला मिळत असतं. बेलाच्या पानावरती ओम नमः शिवाय हा मंत्र लिहून, गंधानं मंत्र लिहून ते पान जर शिवपिंडीवरती वाहिलं तर संतती सुख मिळत असते, संतती होत असते. ज्यांना संतती नसेल त्यांनी हा उपाय करून बघा. बेलाचं पान, त्यावर थोडेसे तांदूळ, बेल आणि तांदूळ थोडेसे शिवपिंडीवरती जर वाहिलं तर धान्य वाढत असतं. दुधामध्ये बेलाचे पान टाकून ते दूध जर महादेवाला वाहिलं तर घरातलं दारिद्र्य दूर होत असतं, असा आशीर्वाद आहे. आणि बेलाचं पान केव्हापासून वाहतात माहिती आहे का? बेलाचं पान, तुम्हाला कथा माहिती आहे समुद्र मंथनाची. तुम्ही श्रीमद भागवतात कथा ऐकलेली आहे. समुद्र मंथन करत असताना विष बाहेर पडलेलं होतं. मला असं वाटतं रत्न किती बाहेर पडले होते हो? 10, 12. म्हणजे एवढ्या वर्षापासून तुम्ही भागवत ऐकतात, मला परीक्षा घ्यावं लागेल का नाही तुमची? 12. खरं काय ते सांगा. कोणी 10, कोणी 12, कोणी 14, कोणी 15. तसं नाही, एकच सांगा काय ते. 14 रत्न. हा बरोबर आहे, तुम्ही म्हणलात ते बरोबर आहे, पण परीक्षा घ्यावं लागते का नाही? हा, ठामपणे बोलावं लागतं ना, असं घाबरत नाही बोलायचं, ठामपणे बोलायचं. 14 रत्न निघाले होते, 14 समुद्र मंथनातून. असं जर प्रश्न कोणी विचारले तर उत्तर देता आलं पाहिजे. तर तुम्ही पास, मी फर्स्ट क्लास पास. उत्तर न देता आलं तर तुम्ही नापास आणि मी डक्कल पास. चौदा रत्न बाहेर पडले होते. त्यातून हलाहल नावाचं, कालकूट नावाचं विष बाहेर पडलेलं होतं आणि ते कालकूट विष महादेवाने प्राशन केलेलं होतं. संकट आलं होतं देवांवरती. ही कथा सुद्धा पुढे येणार आहे. तुम्हाला सांगतो, ही जी कथा आहे ना, महादेवाविषयी सगळ्या कथा ज्या आहेत त्या तुम्हाला ऐकायला मिळणार आहे तिथं. काही कथा तुम्ही ऐकलेल्या आहेत. महादेवाच्या भक्ताची, बाणासुराची सुद्धा कथा येणार आहे. हे सगळं शिव महापुराणामध्ये त्यांच्याच परिवाराची कथा आहे. सती आख्यान तुम्ही ऐकले, ती सुद्धा कथा येणार आहे. उद्या आहे, उद्या महादेवाचं लग्न लावायचं आपल्याला बरं का. उद्या महादेवाचं लग्न आहे. विष प्राशन केल्यानंतर भयंकर उष्णता निर्माण झाली होती महादेवाच्या शरीरामध्ये. म्हणून देवांनी अनेक उपचार केले होते. समुद्राचं पाणी आणलं, महादेवाच्या अंगावरती वाहिलं, महादेव शांत होत नव्हते. भस्माचे पट्टे ओढण्यात आले, महादेव शांत होत नव्हते. पुढे भस्म महात्म्य सुद्धा सांगणार आहे मी तुम्हाला. आज नाही पण उद्या सांगेल भस्म महात्म्य. महादेवाला शांत करण्यासाठी देवांनी अनेक उपाय केले. सर्प ठिकठिकाणी हाताला, ठिकठिकाणी गळ्याला बांधले. सर्प सुद्धा थंड असतात. जर तुम्हाला खात्री नसेल तर हे संपल्यानंतर, शिवपुराण संपल्यानंतर एखाद्या सर्पाला हात लावून बघा तुम्ही. नाही, खात्री पाठावं म्हणून, दुसरं काही नाही. आपलं तसं काही नाही बरं का. आपलं तसं काही नाही. शिवपुराण संपलं, एखादा सर्प घ्या हातामध्ये, जमल का? शिवपुराण संपल्यावर घरी जाताना एखादा साप तुम्हाला रस्त्यावर दिसला, दिसू नये पण दिसला, आणि त्या सापाने आवाज दिला, या काकू, जाताल का त्या सापाकडे? या काकू, दुम टोकू आता, आणि पंचबाळ त्याच्या डोक्यावर. सर्प थंड असतात, महादेव शांत होत नव्हते. पण त्यातीलच एक उपाय केला होता देवांनी. तो उपाय म्हणजे महादेवाच्या सगळ्या अंगाला पानं लावली होती, बेलाची पानं, ठिकठिकाणी पानं लावली होती.
आणि ते पण पान कसं वाहिलं होतं तर ते पालथं वाहिलं होतं. शिवपिंडीवरती बेलाचं पान वाहत असताना पालथं व्हावं, ते आपल्याला उलट दिसेल, पण त्यांना ते सरळ आहे, पालथं व्हावं. आणि सुंदर प्रकारे तुम्हाला सांगतो, शिवजींना 12 गोष्टी आवडतात. 12 ऐका आता, 12 गोष्टी कोणत्या आवडतात शिवजींना? महादेवाला 12 गोष्टी आवडतात. पहिली गोष्ट म्हणजे गंगाजल. तुम्ही जर तीर्थक्षेत्रावरून पाणी जर आणलं ना तर महादेवाला आवडतं. महादेवाला विशेष गोष्ट आवडते. तुम्ही रामेश्वरला जर गेलात तर रामेश्वराला तिथे गेल्यानंतर ते कुंडातलं पाणी आणा आणि ते पाणी महादेवाला वाहा. तसा नियम असा सांगितलेला आहे. आधी काशीला जावं, हा नियम सांगितलेला आहे. काशीचं पाणी रामेश्वराला, रामेश्वराचं पाणी परत काशीला, म्हणजे 2दा काशी होत असते. गंगाजल महादेवाला आवडीचं आहे. दुसरी गोष्ट महादेवाच्या आवडीची रुद्राक्षाच्या माळा, त्याचाही महिमा आहे, पुढे सांगणार आहे तुम्हाला मी. भस्म आवडतं महादेवाला. चूरमाचे लाडू आवडतात शिवशंकराला. खीर आवडते, खीर. गव्हाची खीर सुद्धा आवडते. गव्हाच्या पिठापासून केलेला शिरा शिवशंभूला अतिशय प्रिय आहे. कमळाचं फूल तर फार आवडतं महादेवाला. बेलाचं पान तर आवडतं. आणि सबंध नारळ वाहिलेलं आवडतं. महादेवाच्या मंदिरामध्ये गेल्यानंतर कधीही पिंडीच्या समोर नारळ फोडू नये. जर नारळ फोडलं तर एक मनुष्य मारल्याचा दोष आपल्याला लागत असतो. त्यामुळे ते नारळ वाहायचंय आणि वाहिल्यानंतर परत घरी नाही आणायचं, ते वाहायचंच तिथं. शिवशंभूला मालतीचं फूल फार आवडतं. मालती पुष्प आणि धोत्र्याचं फूल हे महादेवाला आवडीचे फुल आहे. बाकीचे सगळे फुलं आवडतात, फक्त चाफा आणि केवडा हे जर सोडलं तर महादेवाला बाकी सगळं आवडतं. मग प्रश्न असा विचारला की महादेवाची पूजा एक बेलाच्या पाण्यानं वाहिल्यानंतर कोणी महादेव एखाद्या भक्तावर प्रसन्न झालेत का? मग ती एक कथा आलेली आहे आणि ती कथा म्हणजे उपमन्यूची कथा आहे. उपमन्यू, हा उपमन्यू कोण आहे माहिती आहे का? हे उपमन्यू ऋषी आहेत. ह्याच उपमन्यूंनी तपश्चर्या केली होती. हे उपमन्यू बद्रिकाश्रमी गेले होते, बद्रीनाथाच्या ठिकाणी. त्यांचं तप पाहून आपला गोपाल कृष्ण प्रसन्न झाला होता आणि भगवान गोपाल कृष्ण बद्रीनाथाला जाऊन या उपमन्यूच्या चरणावरती गोपाल कृष्णानं दंडवत घातलं होतं या उपमन्यू ऋषीच्या चरणावरती आणि त्यांची पूजा केली होती आणि त्यांचा गुरुमंत्र घेतला होता उपमन्यूचा. भगवान गोपाल कृष्णानं सुद्धा उपमन्यू हे गुरु केले होते. गुरु, त्या उपमन्यूची कथा आहे. पण ही उपमन्यूची कथा मी तुम्हाला आज नाही उद्या सांगणार आहे, काळजी करू नका. बेलाच्या झाडाखाली बसून तुम्ही जर बेलाची पूजा केली, झाडाची पूजा, तर तुम्हाला शिवपद प्राप्त होईल असा आशीर्वाद आहे. बेलाच्या झाडाखाली बसून तुम्ही फक्त डोक्यावरती असं पाणी शिंपडलं, झाडाखाली बसलात आणि पाणी जर शिंपडलं तर तीर्थस्नान केल्याचं पुण्य तुम्हाला प्राप्त होईल असा आशीर्वाद आहे. बेलाच्या झाडाला आळं तयार करून जर तुम्ही दररोज जर पाणी वाहिलं तर तुमच्या घरामध्ये लक्ष्मी अखंड राहील हा आशीर्वाद आहे. म्हणून झाडाला, त्या बेलाच्या झाडाला आळं तयार करा आणि दररोज तांब्याभर पाणी घालत जा. लक्ष्मी अखंड घरामध्ये राहते, लक्ष्मी टिकते. पण मेहनत करावी लागेल बरं का. आता म्हणताल बरं झालं महाराज तुम्ही सांगितलं हे, आता मेहनत करण्याची गरज नाही, पण लक्ष्मी टिकते म्हणतो मी. बेलाच्या झाडाखाली एका माणसाला, एका शिवभक्ताला जर जीव घातलं तर 1 कोटी यज्ञ केल्याचं पुण्य तुम्हाला मिळणार आहे. आणि बेलाच्या झाडाखाली एक जर दिवा तुम्ही लावला तर घरातलं दारिद्र्य सगळं दूर होत असतं हा आशीर्वाद आहे. पहा, म्हणून अवश्य आपल्या घराच्या आसपास बेलाचं झाड असावं. महादेवाला बेलाचं पान फार आवडतं. शंकराला माझ्या, महादेवाला माझ्या आवडतं बेलाचं पान, आवडतं बेलाचं पान, आवडतं बेलाचं पान. महादेवाला माझ्या, शंकराला माझ्या
गळ्यात शोभती रुद्राक्ष माळा गळ्यात शोभती रुद्राक्ष पायात कडावा पायात कडावा आवत बेला शंकराला माझ्या माझेवाला माझ्या शंकराला माझ्या माझेवाला शिवशंभूची पूजा करत असताना बेलाचं पानाचं महत्त्व अतिशय भरपूर असं सांगितलेलं आहे. उपमन्यू नावाचा भक्त होता. त्या उपमन्यूनं सुद्धा
फक्त बेलाच्या पानानं शिवशंभूची पूजा केलेली होती. तर हा उपमन्यू भक्त कोण आहे? तर एक ऋषी होऊन गेलेले आहेत. त्याचीच मी कथा तुम्हाला सांगणार, परंतु आज नाही. आज माझ्या वाणीला मी विराम देतो, कारण आता 4:15 4:30 होत आलेली आहेत. झालेली ही माझी सेवा अडकेश्वर भगवंताच्या चरणी मी अर्पण करीतो, वाणीला विराम देतो. आणि पुढची रूपरेषा अशी आहे की आता लगेचच कथा झाल्यानंतर हरिपाठाला सुरुवात होणार आहे. सगळ्या भक्तवर्गांनी महिलांनी इथे येऊन हरिपाठ म्हणावा. काल जरा लवकरही सगळं झालेलं होतं. वरुण राजाची कृपाही जास्तच झाली होती आपल्यावरती, त्याच्यामुळे आज वरुण राजाने जरा दमही धरला आणि महादेवाने माझा आवाज आतापर्यंत चांगला ठेवला, हे महत्त्वाचं आहे. तर आता झालेली ही सेवा अडकेश्वर भगवंताच्या चरणी अर्पण करीतो. उद्या मात्र आपल्या सगळ्यांना महादेवाचं लग्न लावायचं आहे. सगळ्यांनी उद्या महादेवाच्या आणि सतीच्या लग्नाला यायचं आहे. सहकुटुंब सहपरिवार पाहुणे रावळे सोबत घेऊन लग्नाला यायचं. उद्या छान लग्न आहे आणि माझ्या मते उद्या आपण एक महादेव तयार करू, एक सुंदर पार्वती तयार करू. काय असतं माहिती आहे का? एक लग्न जे सतीचं जे आहे ना, ते पहिलं लग्न होणार आहे आणि पहिलं लग्न धूमधडाक्यात होत असतं. एकदा घोड्यावर बसलेला व्यक्ती परत दुसऱ्यांदा बसतो का? एकामध्ये पंक्चर झालेलं ते दुसऱ्या बाईकडे पाहतच नाही, ते पंक्चर झालेलं आहे ते. त्याच्यामुळे उद्याचं पहिलं लग्न आहे, मस्त ते धूमधडाक्यात आपल्याला पूर्ण करायचं आहे. छान लग्न आहे, उद्या सगळ्यांनी यायचं आहे. येताना आहेर आणायला विसरायचं नाही. आहेर म्हणजे काय कपडे घेऊन येतात बरं का वेड्यासारखं, त्याचे कपडे काय आणू नका. अक्षदा आणताल ना घरच्या, आणि मग तुमच्यातून मी एक परत फिरवणार आहे. तुम्हाला काय टाकायचं असेल आहेर दक्षिणाच्या रूपामध्ये, ते मात्र तुम्ही तुमच्या स्वइच्छेने टाकू शकता. झालेली ही आजची सेवा अडकेश्वर भगवंताच्या चरणी अर्पण करीतो आणि वाणीला विराम देतो. छोटंसं नामसंकीर्तन, तोपर्यंत आरतीची तयारी. हरि ओम हरि ओम शिवाय, हरि ओम नमः 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 शिवाय. कैलाशपति नमः शिवाय, काशी विश्वनाथपति नमः शिवाय, कैलाशपति नमः शिवाय, काशी विश्वनाथपति नमः शिवाय. कैलाशपति नमः शिवाय, नमः शिवाय, नमः शिवाय, काशी विश्वनाथपति नमः शिवाय, कैलाशपति नमः शिवाय, काशी विश्वनाथपति नमः शिवाय. हरि ओम नमः शिवाय, हरि ओम नमः शिवाय.